रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओ मी ब्लॉग टाईपच बनवणार आहे। खूप अर्जंट माझ्याकडे ऑर्डर आलेली आहे कस्टमरची। आता लग्नांचे सीझन चालू आहे आणि खूप अशा अर्जंट ऑर्डर माझ्याकडे येत आहेत। तर मी नाही म्हणते तरी देखील कस्टमर मला अर्जंट ब्लाऊज माझ्याकडे टाकून जात आहेत। तर त्या ब्लाऊजमध्ये म्हणायला गेले तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जे दाखवणार आहे ना ते आलेलं आहे माझ्याकडे। आता हे एक म्हणजे एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज माझ्याकडे आलेले आहेत। एक त्यांचा आहे, एक त्यांच्या वहिनींचा आहे। असं म्हणजे त्यांनी दोघांनी सेम असा ड्रेस घेतलेला आहे। ड्रेस म्हणायला गेले तर राजपुती पोशाख आहे। मग राजपुती पोशाख कसा असतो माहिती आहे का? आतमध्ये चोली असते आणि वरून जॅकेट असतं। अशा प्रकारचा तो पोशाख आहे आणि मला तसाच कस्टमरला बनवून द्यायचा आहे। मग मी त्यांना एक आयडिया दिली की म्हटलं, आणि आमच्या आता इकडे आता हा एरिया बघायला गेले तर हा खानदेश आहे आमचा, जळगाव जिल्हा म्हणजे पूर्ण खानदेश एरिया आहे। आणि मग आमच्याकडे तसे ब्लाऊज वगैरे असं लेडीजला एकदम असं कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणून मग मी त्यांना एक न्यू आयडिया देत असते। मागच्या वर्षापासून माझ्याकडे कस्टमर्स येत आहेत राजपुती पोशाखवरचे ब्लाऊज शिवून घेण्यासाठी। मी त्यांना तसं चोली पण शिवून देत असते। पण म्हणजे नेमकं महत्त्वाचं पार्ट काय आहे मी हे त्यांना समजून सांगते की म्हटलं चोली जी तर बघा, राजपुती पोशाखमध्ये जी चोली असते ना आतमध्ये वेअर करायची, ती चोली काय काम करत असते, ती म्हणजे ब्राचं काम करते। चोली जी असते ना ती ब्रा टाईप आपण वेअर करतो आणि मग त्यावरून जॅकेट असं आपलं घातलं जातं। तर मी माझ्याकडच्या कस्टमर्सला एक आयडिया दिली की म्हटलं त्यांना ती चोली अशी कशी तरीच वाटत होती की असं म्हणजे एकदम पूर्ण म्हणजे बॅकला काय असतं त्याची दोरी असते, फक्त बांधण्याची दोरी असते, पुढून मात्र तेवढं कव्हर झालेलं असतं। मग इकडच्या लेडीजला तशी सवय नाही आहे, पण आता ते ट्रेंड चालू आहे राजपुती पोशाख। आता लग्नांच्या कार्यक्रमांमध्ये खूपच जास्त प्रमाणात मैत्रिणी म्हणजे ऑर्डर करतायत आणि मागवतायत आणि ते तसं पेरावते घालत आहेत। म्हणजे घागरा असतो, ओढणी असते आणि प्लस त्यावर हा राजपुती पोशाखचं जॅकेट आणि ब्लाऊज असतं म्हणजे आतमधली चोली। मग मी आयडिया दिला कस्टमर्सला की म्हटलं तुम्ही 2 in 1 यूज करू शकता। एक ब्लाऊज शिवून घ्या, आपलं साधं ब्लाऊज येतं ना त्याप्रमाणे मी तुम्हाला ब्लाऊज शिवून देते आणि त्यावरून मग तुम्ही हे जॅकेट बनवून घ्या। तर सेम त्या पद्धतीने मी कस्टमरला सजेस्ट केलं की म्हटलं तुम्ही जॅकेटच्या ऐवजी फक्त ब्लाऊज पण वेअर करू शकता, घागऱ्यावर तुम्ही ब्लाऊज घालू शकता, ओढणी घेऊ शकता, एकदम नवीन लुक तुम्ही अजून म्हणजे घेऊ शकता। असं की 2 in 1 तुम्ही याचा वापर करणार। तर त्याच पद्धतीने मी 2 पोशाखवरचे ब्लाऊज घेतलेले आहेत, म्हणजे जॅकेट आणि ब्लाऊज बनवणार आहे। तर तुम्हाला दाखवते मी, हा जो असतो ना ब्लाऊज पीसचा कापड तो बरोबर 2 मीटरचा आलेला असतो आणि 2 मीटरमध्ये आपल्याला एक लांब जॅकेट बनवायचं आहे 25 ते 26 इंच उंचीचा आणि त्यानंतर एक ब्लाऊज बनवायचा आहे। ठीक आहे, तर बघा मध्ये शिवून घेणार आणि जॅकेट जे असणार आहे त्याला फक्त हे वाला अस्तर लागणार आहे, सिल्कवाला अस्तर। तर असं 2 in 1 मी बनवते। वेळ खूप कमी आहे पण ब्लॉग टाईप म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते की तुम्हाला पण एक नवीन आयडिया मिळेल ह्यासाठी। तर मग कटिंग मी तुम्हाला दाखवते आणि स्टिचिंग। तर हे बघा, अशा पद्धतीचं हे ब्लाऊज पीस आहे। म्हणजे हा जो कापड आहे ना हा बरोबर 2 मीटर आलेला आहे, म्हणजे 1.5 मीटर असतो आणि हा जो साईडचा कापड आहे तो अजून आपला अर्धा मीटरमध्ये थोडा कमी असतो। तर हे एकाच कस्टमरचे आपल्याकडे 2 असे पोशाख आलेले आहेत। तर याची तयार उंची 25.5 घ्यायची आहे, तर मी 26.5 घेतलेली आहे। शोल्डर 7.5, मुंडा खोली 7.5 आणि हा जो काही टॉप आहे तो मी 36 मापासाठी बनवून घेते। मग मी यामध्ये 2 इंच प्लस केलेला आहे। 1 इंच आत घेत फ्रंट मुंड्याचा आकार दिलेला आहे। बॅक आणि फ्रंटचे पार्ट मी सोबत कटिंग करते। आता हा जो काही कापड आहे तो सिल्कचा असणार आहे। तर सर्वप्रथम मी जॅकेट जे असतं ना आपलं वरचं त्याची कटिंग करून घेते आणि मग नंतर मी ब्लाऊज पीस कट करणार आहे। तर मला म्हणजे ह्या कस्टमरने खूप रिक्वेस्ट केली तेव्हा मी त्यांचा हा पोशाख त्यांना शिवून दिलेला आहे, कारण खूपच त्या इकडे तिकडे फिरल्या पण त्यांना कोणी शिवून देत नव्हतं। प्रत्येक जोनी तो म्हणायचा की आम्हाला जमणार नाही, आम्ही असे कधी शिवून घेतलेले नाही आहेत। मग त्यांना कोणी माझा ॲड्रेस दिला, नंबर दिला, तेव्हा त्या माझ्याकडे आल्या आणि जबरदस्ती करून टाकून गेल्या की काही पण करा पण तुम्ही आम्हाला शिवून द्या हा पोशाख एवढा असं म्हणून। मग मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की म्हटलं मी त्यांना अशी आयडिया दिली की तुम्हाला आतमध्ये ब्लाऊज शिवून देते आणि बाहेरून जॅकेट बनवून देते। मग असं 2 in 1 त्यांचा हा पोशाख असणार आहे। तर यासाठी बघा मी कॉटनच्या अस्तरवर आपलं साधं रेग्युलरचं जे प्रिन्सेस कट ब्लाऊज असतं ना ते मी कटिंग केलं, त्याला सिल्कवर कटिंग केलं आणि त्यानंतर आता हा जो काही कापड आहे यावरती मी आता सर्वप्रथम जॅकेटची कटिंग करते, कारण हा जो वर्क आलेला आहे ना हा जॅकेटचा असणार आहे, गळ्याचा तसंच खालचा जो वर्क आहे तो।
मग आता आपल्याला बरोबर जॅकेटचं जे आहे ते मी अस्तर असं ठेवून घेते आणि कटिंग करून घेते। आता इथं वर्क आलेलं आहे बाहीसाठी आणि जॅकेटच्या फ्रंट पार्टसाठी, म्हणून मला आधी सर्वप्रथम मी वर्कवाला कापड जो आहे तो कट करते आणि मग राहिलेल्या कापडमध्ये आपण जो काही ब्लाउज पीस आहे ना तो व्यवस्थित असं बसवणार आहे। आता बघा इथं मी घडी केली पण इथं यावर जॅकेट आपलं बसत नाहीये, तर मी त्याला बाजूला केलं आणि आधी बाह्यांचीच कटिंग करून घेते, कारण बाह्या देखील आपले वर्कवाले आहेत। तर असं आपण आयडिया कस्टमरला देऊ शकतो। ह्या कस्टमरला खूप माझी आयडिया पटली आणि त्यांना आवडलं की नको बुवा आम्ही ब्लाउज पण घालू शकतो, जॅकेटला स्किप करून आपण फक्त ब्लाउज पण वेअर करू शकतो आणि त्यावर घागरा असतो, राजपुती घागरा, आणि नंतर ओढणी असते त्यांची, तर आपण साध्या सिंपल अशा घागऱ्यासारखं याला वापरू शकतो। आता इथं बघा जॅकेटचे जे बॅक पार्ट आहे ना ते बसत नाहीये, तर मी त्याला असं इकडे तिकडे असं ॲडजस्टमेंट करून असं इथं बसवण्याचा प्रयत्न करते। सिंगल कापड मी मोकळा केलेला आहे आणि त्यावर आता आपलं हे सिल्कवालं अस्तर मी असं बसून बघितलं, तर तेव्हा कुठे जेव्हा ह्या बाजूला आपलं हे जॅकेटचं बॅक पार्ट बसतंय आहे तसं कटिंग करायचं आहे। थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे। हा जो वरचा कापड आहे ना तो खूपच असं नाजूक आहे, म्हणजे जॉर्जेटचं फॅब्रिक आहे ते। आता इथं घडी घालत मी बॅक पार्ट ठेवते, तर यावरती माझं बॅक पार्ट बसत नाहीये। फ्रंट मी तिकडे बसवण्याचा प्रयत्न केला, तिकडे पण बसत नाहीये, मग चेंज करत इकडचं तिकडे ठेवत असं मी कटिंग करून घेते। तर इथं आता आपण फ्रंट बसवणार, तर फ्रंट पार्टचं हे बघा पार्ट एकदम परफेक्ट असं बसून गेलेलं आहे। नेमकं यामध्ये कसं असतं चोली असते ना त्यांची, म्हणून मग चोलीला कापड बरोबर पुरत असतो, पण मी इथं ब्लाऊज देखील पुरवून घेतलेला आहे, म्हणजे लॉंग स्लीवचं ब्लाऊज आहे आपलं एल्बोपर्यंत, ते यामध्ये आपलं एकदम परफेक्ट असं कटिंग इथं झालेलं आहे। एवढं आहे की थोडं ॲडजस्टमेंट करावं लागलं, मग एवढं ॲडजस्टमेंट करून आपल्याला हे कटिंग करायचं आहे। तर फक्त ब्लाऊज आपला ट्रिपल अस्तरमध्ये येणार आहे, बाकी जॅकेटला मी फक्त सिंगल अस्तर म्हणजेच आपलं सिल्कवाला जे अस्तर आहे ते लावून शिवून घेणार आहे। तर इथं ब्लाऊजची कटिंग झाली, त्यासोबत जॅकेटची कटिंग झाली, सर्व पार्ट आपले कटिंग करून झाले। आता यासोबत जो कापड आलेला आहे ना हा लायनिंगवाला कापड, तर याला आपल्याला क्रॉसमध्ये अशी कटिंग करायची आहे, म्हणजे क्रॉस पट्ट्या काढायच्या असतात। ह्या क्रॉस पट्ट्या आपण स्लीवला म्हणजे जॅकेटच्या स्लीववरती वापरू शकतो, त्यानंतर ब्लाऊजच्या बाह्यांवरती, गळ्यावरती, जो जॅकेट आहे त्याला खाली कटवर, मागे पुढे कटवर, तसंच गळ्यावरती, असं सर्व ठिकाणी आपल्याला हे पायपिंग सारखं वापरमध्ये घ्यायचं असतं। मग यांच्या आपल्याला क्रॉस पट्ट्या कट करायच्या आहेत। लक्षात असू द्या की यांच्या आपल्याला फक्त आणि फक्त अशा क्रॉस पट्ट्या कट करायच्या आहेत। सरळ पट्टी तुम्ही कट करू नका, सरळ पट्टीमुळे लुक येत नाही, तर क्रॉस पट्टी करूनच आपल्याला पायपिंग करायची आहे। मग हे पायपिंगसाठी आपण इथं क्रॉस कापड मी इथं कट करून घेते। असं करत मी दोन्ही जो पोशाख आहेत ना, दोन्ही ड्रेस जे आहेत ते मी कटिंग करून घेतले। फायनल लुक तुम्हाला बघायला मिळणारच आहे। तर स्टिचिंगचा व्हिडिओ मात्र शूट झाला नाही, पण कटिंग महत्त्वाची आहे। त्यानंतर तुम्ही गेस करू शकता की मी स्टिच कसं केलं असेल, जसं कटिंग करून घेतलेलं आहे तसंच मी याला स्टिच करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने ह्या पट्ट्या एकाला एक जोडत मी एकदम लांब लचक पट्टी करत मग त्याचा वापर आपण यावर केलेला आहे। तर फायनल लुक तुम्ही बघू शकता। फायनली आपला हा जो पोशाख आहे तो असा तयार झालेला आहे, एकदम सुंदर असा। तर मग मैत्रिणींनो, काहीतरी न्यू मी तुम्हाला आज इथं दाखवलेला आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांची खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।